वंदे मातरम सोशल मीडिया परिवार। तर हा छोटासा व्हिडिओ त्यासाठी बनवित आहे की बघा, ज्यावेळेला तुमच्यासोबत कुठलीही घटना घडते किंवा तुमच्यासोबत कुठल्याही प्रकारचा गुन्हा घडतो, त्याच्याबद्दल तुम्ही तक्रार अर्ज करता किंवा तुमची तक्रार घेऊन तुम्ही पोलीस स्टेशनला जाता, त्यावेळेला मात्र तुमचा जी वागणूक आहे ती फार संयमी आणि खूप कायदेशीर असली पाहिजे। तुमची तक्रार पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जे उपस्थित अधिकारी असतात कर्तव्यावर हजर, त्यांना तुमची तक्रार तुम्ही व्यवस्थित सांगितली पाहिजे स्पष्ट शब्दात। त्याच्या संदर्भातले पुरावे तुम्ही त्यांना सर्व सादर करायला पाहिजे, त्यांना दिले पाहिजेत। आणि त्याच्यानंतरही जर समजा ते तक्रार अर्ज किंवा तक्रार तुमची घेत नसतील तर मात्र तुम्ही त्यांच्या वरिष्ठांकडे सुद्धा त्या संदर्भात तक्रार करू शकता आणि तुमची तक्रार ही वरिष्ठांकडे सुद्धा तुम्ही वर्ग करू शकता, देऊ शकता। परंतु बऱ्याच वेळेला काय होतं ना की नेमकी तक्रार कशी लिहायची तक्रार अर्जामध्ये, याच्यामध्ये भरपूर चुका होतात, म्हणजे जो फिर्यादी असतो त्याच्याकडून, आणि त्याच्यामुळे त्यांची तक्रार ही व्यवस्थित उमजली जात नाही कायदेशीररित्या आणि त्याच्यावर कारवाईसुद्धा व्यवस्थित होत नाही। तर मात्र तुमची तक्रार अर्ज ज्यावेळेला तुम्ही लिहिता त्यावेळेला तो तक्रार अर्ज हा सुस्पष्ट शब्दात लिहिली पाहिजे, अक्षरं तुमची ओळखता आली पाहिजे। शक्यतो तुम्ही ती टायपिंग करून घ्या आणि तुम्हाला ज्या भाषेमध्ये व्यवस्थित लिहिता येईल त्या भाषेत तुम्ही तक्रार लिहू शकता। आणि तुमच्या तक्रार संदर्भातले काही पुरावे जे असतील, मग ते तुमचे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग्स असतील किंवा काही दस्तावेज असतील, काही कागदपत्र असतील, तर ती सुद्धा कागदपत्र तुम्ही व्यवस्थित तुमच्या तक्रार अर्जाच्या सोबत जोडा, जेणेकरून तुमची जी तक्रार आहे त्याला एक तुम्ही ठोसपणे आणि फार सक्षमपणे तुमची तक्रार मांडू शकता आणि त्याच्यावर कारवाईसुद्धा होण्यासाठी खूप तुम्हाला उपयोग होईल। आणि अशा प्रकारे तुम्ही तक्रार अर्ज पोलीस स्टेशनला दिल्यानंतर त्याच्यावर तुमच्या तक्रारी अर्जानुसार गुन्हा दाखल होईल आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर तुमचा जबाब वगैरे नोंदवला जाईल। तर बऱ्याच वेळेला काय असतं ना की तुम्ही देत असणारा जबाब आणि तुम्ही केलेली तक्रार ह्याच्यामध्ये तफावत आढळून आली नाही पाहिजे। तुम्ही जी तक्रार दिलेली आहे त्याबाबत जे पुरावे दिलेले आहेत त्या अनुषंगानेच तुम्ही तुमचा जबाब दिला पाहिजे, त्याच्यामध्ये तफावत नाही पाहिजे, नाहीतर तुमची केस ही म्हणजे सक्षमपणे उभी राहू शकत नाही। अदरवाईज ज्या काही तुम्ही जबाब देता पोलिसांकडे, त्या जबाबाची एक प्रत पोलिसांकडून मागण्याची आणि घेण्याचा अधिकार हा तुम्हाला आहे। तुम्ही पोलिसांना तुमच्या जबाबाची प्रत घेऊ शकता आणि पोलिसांनी दिलेला जबाब वाचून